हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 9/12/2025 रोजी यातील फिर्यादी मोहम्मद साब जावेद साब शेख राहणार 513 राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर यांनी आरोपी नामे समीर उर्फ अब्दुल्ला रोकडा, जिलानी शेख, सिकंदर शेख, आसिफ शेख, शाहीर शेख, दाऊद अशफाक शेख राहणार मुस्लिम पाचापेठ यांनी ते चालवत असलेल्या इंस्टाग्राम 04 या ग्रुपवर काय येत नाही म्हणून फिर्यादीस दिनांक 9/12/2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बाहुबली कार्पेट समोर समीर रोकडा, जिलानी शेख, आसिफ शेख, सिकंदर शेख, शाहीर शेख, दाऊद शेख व इतर 10 ते 12 लोक यांनी विटाने लाकडी दांडक्याने मारहाण केली। तसेच समीर रोकडा, आसिफ शेख व जिलानी शेख यांनी त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादी व त्याचा मामाचा मुलगा सुफियान याच्या हातावर कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली होती। त्यामुळे जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 715/2025 अन्वये BNSचे कलम 118(2), 189(2), 189(4), 191(1), 191(3), 190, 115(2), 352 व 351(2) प्रमाणे फिर्याद दाखल झाली होती। सदर फिर्यादीवरून यातील आरोपी समीर रोकडा, जिलानी शेख व आसिफ शेख यांना पोलिसांनी दिनांक 10/12/2025 रोजी अटक करून मेहरबान कोर्टासमोर हजर केले होते। त्यामध्ये मेहरबान कोर्टाने आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा पोलिसांनी आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु सदरचा त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती। त्यानंतर दिनांक 13/12/2025 रोजी मेहरबान न्यायालयात वरील तिन्ही आरोपींकरता ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्याकरता जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता। सदर जामीन अर्जास सरकारी वकील व मूळ फिर्यादीचे खाजगी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता। सदरचा घडलेला गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्यामध्ये यातील मूळ फिर्यादी व साक्षीदारांवर गंभीर दुखापत झालेली आहे व त्यांना 35 टाके व 13 टाके असे टाके पडलेले आहेत। त्यामुळे यातील आरोपींनी केलेला प्राणघातक हल्ला असल्यामुळे त्यामध्ये वाढीव कलम 307 IPC प्रमाणे दाखल करण्यात यावे म्हणून अर्जसुद्धा दाखल केला होता। त्याचप्रमाणे मूळ फिर्यादी व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून सदरच्या जामीन अर्जास तीव्र विरोध दर्शवून यातील सरकारी वकिलांनी सदरचा तपास अद्याप चालू आहे आणि त्यामध्ये आरोपींकडून रिकव्हरी करण्याची आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला होता। त्यामध्ये आरोपीच्या वतीने आरोपींनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, आरोपींकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी नाही असा बचाव व युक्तिवाद आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी केला होता। सदरचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून JMFC श्रीमती मार्डेकर मॅडम यांनी आरोपींचा आज रोजी जामीन मंजूर 25,000च्या रकमेचा जामीन मंजूर केला। तसेच आरोपींनी तपास कामामध्ये सहकार्य करावे, साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही, तसेच पोलीस स्टेशनला हजेरी लावून आरोपींचा जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी काम पाहिले।